कर्म केल्यामुळं राक्षस शरीर मिळालं. राक्षस शरीर मिळाल्यामुळं माझं ज्ञान लोकल्या गेलं. आता मला सुधारणा झाले म्हणजे. का सुधारणा झाले? ते शरीर मंगळ होईना मला. मंगळ चांगलं असल्यावर चांगलं लक्षामध्ये एवढा करा उपकार, एवढा उपकार करा. हे मंगळ शरीर आहे की नाही मंगळ, याला अग्नीमध्ये भाजा म्हणजे, आणि याला भाजल्यावर मग मला महाराज दिव्य शरीर मिळत, पुण्यवंत शरीर मिळत. पुण्यवंत शरीर मिळाल्यावर मला ज्ञानाची प्राप्ती. ज्ञानाची प्राप्ती झाल्यावर मग शेतीविषयी माहिती सांगता येईल. या वगळ्याचा नसकार वगळ्याचा झाल्यावर मला खरं कळते. वगळ तसंच आजच्या जावया निज ज्ञान श्रीरामा मुक्ते बंधन देहाभिमान केल्या दहन ज्ञान विज्ञान प्रांजळ. प्रत्येक जीवाला अभिमान सत्वायला करता अभिमान. कोणी असो मात्र, ज्ञानी असो की अज्ञानी असो, अभिमान मात्र नसतो. कोणाला कसा अभिमान, कोणाला पैशाचा, कोणाला महाराज घरादाराचा, कोणाला महाराज केलेल्या कर्माचा, कोणाला धर्माचा अभिमान. आणि अभिमान केल्यामुळं महाराज हे शरीर बोलत चालले बरं. गवत म्हणला मला एक अहंकार होता ताकदीच. त्या ताकदीमुळं महाराज मी करू नाही ते कामाचे. आणि ते काम महाराज शरीराने घडलं. पाप जे होते की नाही, शरीर मन पुढे पडली आणि शरीर त्याच्या मागं द्या. कर्म शरीरानं होतं बरं. या शरीरानं वाईट कर्म झाले, कर्म झाल्यामुळं पाप झालं. पाप झाल्यावर ज्ञानाची प्राप्ती होत म्हणजे वंगळ शरीर फुकून द्या म्हणजे त्याला जाळल्यावर मला मग तुम्हाला शेतीची माहिती सरळ सरळ कशी कशी आहे सांगतो. या लागी राक्षसी देह धन दीर्घ गर्तेत खाणून त्या माझी सुतकाचे घालून करावे दहना सोमिते. दुसरं काय करू? पाप त्यांनी शरीर मिळाले. पाप याला लाकडं गोळा करा फुकून द्या म्हणजे फुकून लक्ष्मणाची सारखा फुकून दिल्यावर हे वंगळ जळून जाईल. वंगळ जळल्यावर काय राहते ते चांगलं ते शिल्लक राहते. चांगला ध्येय प्राप्त होईल. चांगला ध्येय प्राप्त झाल्यावर मग मला ज्ञान प्राप्त होईल. ज्ञान प्राप्त झाल्यावर शेतीची माहिती सांगता येईल. आधी याची सोय लावा वगळ्याची बरं. अंतकाळ करी जो मित्र गयाचे नाम गा सुमित्र मी तव तुमचे कृपा पात्र श्रीरामचंद्र कृपाळू. मित्र कोणाला म्हणा मित्र? आता आपण महाराज व्यवहारामध्ये बरेच मित्र करता बरं. तंबाखू दिला ते दोस्त म्हणतात, चुना दिलेला दोस्त, 2 पैसे दिलेला दोस्त. पण महाराज हे कामाचे दोस्त नव्हतं. नामदेव महाराज साहेब बरोबर अंत काळीला कोणी साथ दिली ते खरा मित्र. नामदेव महाराज म्हणले अंत काळे में परदेशी ऐसे दारुणी मानसी शरण ऋषी के शितू जा. तेव्हा महाराज कोणी जवळ येईना. मरतानी सोयरे येईना, मामा येईना. सोयरे धैर्य संपत्ती देलो दूर पडतो बरं की. सोयरे धैर्य जवळ आपल्या जवळ हाय. जवळ असता आदला टकांतावर म्हणती मामा का बहीण म्हणे दादा. जवळ आले मोठा धंदा, भावाचा धंदा मोठा चालल्यावर बहीण दादा दादा म्हणते. आणि भावाच्या दिवाळीला गेल्यावर महाराज बहिणी गंमत आहे मला व्यवहार जगताचा व्यवहार बरं. कसं त्या ठिकाणी मला जे वंगळ आहे ना, वंगळ्याचा नायनाट करा गबन सांगायला लागला. त्या वंगळ्या शरीरामुळे मला चांगलं कळालं नाही, चांगलं कवच केलं नाही. न केल्यामुळे जेव्हा माझी फजिती झाली मला वाटलं सोयरे धायरे कामावर येतील, पण कोणी कोणाच्या जवळ येईल. लक्ष्मणा तो माझा सुमित्र आहे बरं. सुमित्र कोणाला म्हणा अंतकाळे महाराज या देहाचं धर करतात की नाही ते खरा मित्र बरं का. आपले मित्र सोयरे धायरे बाबा येतात, लाकूड एक एक ठेवतात, फुकून देतात, परत जातात. तसलं नाही. लक्ष्मणा
तू माझा सोयर आहेस. या देहाचं धन कर. देहाचं धन केल्याच्या नंतर माझा उद्धार होईल. लक्ष्मणा ऐके सावधान, या देहा नाही प्रेतपण. श्रीराम ते अति पावन, कृपेने धन करी स्वामी. लक्ष्मणा सावधान ऐक. हा देह आहे ना महाराज, परभुरामाच्या हातानं याला आगळी दे. बरं किती हुशार आहे महाराज. देवानं महाराज केलं अंजली देवा. बरं त्याचा हे देवाच्या हातानं देह धन कर. देवाच्या हातानं देह धन झाल्यावर त्याला माहिती जन्म मरण चुकती. जन्म मरण चुकविण्यासाठी कबल सोय राहील. केलिया राक्षस देहे दहन, सीता प्राप्तीचे विधान. नियतात सांगेन सत्यवचन श्रीराम. केलेल्या उपकाराची परतफेड करावं लागते. केलेल्या कोणी उपकार न करतो, कोणी अपकार न करतो. पण कबल म्हणायला लागला केलेल्या उपकाराची परतफेड आम्ही उपकार न करतो. पण एक बारी देहाचा रामाच्या हाताला धन करायला होता. धन झाल्यावर मग सीता कोण नेली, पोट आहे सविस्तर तुम्हाला पत्र सांगतो. पण धन झाल्याशिवाय नाही. बोला ऐकून कबंदाचे वचन, संतोषला रघुनंदन. पाचारोनी लक्ष्मण, ते जन करविले. कबंदानं सांगलं. प्रभू रामा लक्ष्मणजीला बोल, लक्ष्मण ये त्याचं करेवर पडलेलं आहे. लाकडं गोळा कर, चंदनाशी, आणि याच्या देहाचं दान कर. भगवंत लक्ष्मणजीला सांगायला कबंदाची देह दहनाची ते माझी करिता दान. तो निंद देहे त्या गुण, झाला पण दिले देही. चित्तेवर ठेवला. चित्ता पेटविली बरं. पेटविल्यावर महाराज हे वंगळ शरीर जळालं बरं. त्याच्यातून दिव्य देह निघाला. शरीर 5 बार तुळली का कारवाणी महाकार 5 शरीर सांगितलं. ढिसाळ जळालं, खरं शरीर निघालं बरं. मग काय झालं बोल. दिव्यांबर परिधान, अनर्घ्य भूषणे दिव्य चंदन. मांदार पारिजात सनातन, माला परिधान मकमकित. पुण्यरूप शरीर आगळीतून निघालं बरं. गळ्यामध्ये माळा आहे, कांगाराई मूर्ती आहे, चंदनाची उटे, कस्तुरीचा टिळा आहे. असं पुण्यरूप शरीर त्या आगळीमधून निघालं बरं. कविता राज देहाची तनुदानव उल्हासेची. श्रीरामाची कृपाईची निमेषा देशी सुखी केले. पापजन्य शरीर नाही झालं आणि पुण्यरूप शरीर शिल्लक राहिलं बरं. कृपा रामाची बरं. देवाची कृपा आलोट आहे बरं. देवानं कृपा केल्यावर कवाच सर ना मला तुझ्या कृपा दान केले सन कल्पांची सरीना. सासऱ्यानं कृपा केली मला बेगीन सरते बरं. कृपा म्हणजे पैसे दे हो, कुठं तरी व्यवहार केला की सरून जात. पण साधून देवानं कृपा केलेली मला द्या विश्वाचा जरी परलय झाला ते धन सरणार बरं. एवढं साधू सर धन देतात. ते धन कबंदाला मिळाला बघ. तुझे करिता नाम संभ्रम, सुरासुर एका चरण. तुझे जे खजिया श्री चरण, चरणा शरण सायुज. तुमचं नाम समर्पित केल्यावर हे नक्कीच मिळते बरं. हे मिळविण्यासाठी दुसरं काही करावं लागतं. देवाचं भजन करावं लागतं. भजन केल्यावर हे मिळते. कबन म्हणायला लागला तुझं भजन केल्यामुळे तुझी प्राप्ती झाली. पाप ताप दैन्य जाय उठाव. पाप त्रिविध तापाची झाली बोळवण. माझी बोळवण झाली. त्यांचा तुझे सांगाच दर्शन, मग घडले संपूर्ण. म्हणून घालिता लोटांगण, आले मानव युग. तुझं दर्शन झालं. असं कबन देवाला बोलायला तोरच महाराज आवाज आला. वर शिवाय ना कबंदराने आला. उलटा खेळी जन्म मर्यानं पाप केले आणि
त्याला महाराज देवाने वैन वाटलावले खायला कबंदा नाही उमान आले बोल धन्य तुझ्याचा निज शाप शापे केला निष्पाप श्रीराम घेतला चित स्वरूप सुख रूप मी घालो कबंद म्हणला धन्य बरानाचा शाप त्या शापातून मला मुक्त केलं बरं काय सुखरूप निघालो म्हणजे सुखरूप द्वंद्व राहिला नाही दुःख नाही मला दुःखाच्या वेळा कबंद झाला तर विमानामध्ये बसून कबंद जाईल बोल सुख रूप चरा चरा तुझे सुखे भरले सागर कबंदाची उत्साह थोर श्रीरामचंद्र संतुष्टला कृपा झाल्यावर आनंद होणारच कबंद नासायला लागला कबंद म्हणायला लागला देवानं माझ्यावर कृपा केली माझ्यासाठी तुम्हाला वाटायला लावलं देवाला बोलावलं भगवान तुमची कृपा आघात झाल्यामुळे माझा उद्धार झाला बरं कबंदाची उलासोनी बैसला हंस युक्त विमानी सीता प्राप्तीचे विधानी सगळे गरजोनी सांगत कबंद वैनामध्ये बसला आनंद वाटला मला आता ही वैनात बसून जाता जाता केलेल्या उपकाराची परत फेड कबंद सांगत आहे म्हणजे राम ऐक आता सीतेविषयी तुला माहिती सांग सीता कोण नेली कोटा आहे कशी गवसणार आहे सविस्तर माहिती सांगतोय कबंद बैसोनी विमानी श्रीरामा सांगे कळवळोनी सीता तुझीचे विधानी सावधानी अवधानी कळवळून अंतःकरणातून रामाला सांगत म्हणजे भगवान अंतःकरणातून तुम्हाला सांगलो आता सीता कशी तुम्हाला प्राप्त होईल ते ऐका बरं सांगा ऐके श्रीरामा सत्य उत्तर सीता भेटावयाती सत्वर सुग्रीवासी करी मित्र वानर वीर महाबली सांगत आहे पुढचा मार्ग रामा तुम्हाला जर सीता आता प्राप्त करायची असेल तर आता इथून काही अंतरावर वानरांचा राजा सुग्रीव पंपा सरोवराच्या ठिकाणी तिथं जा आणि त्याच्या संग दोस्ती करा त्याच्या संग दोस्ती केल्याच्या नंतर तुम्हाला सीता मिळत पुढचा मार्ग सांगत आहे पाले खाई रे वानर केवळ नवती वनचर किष्किंधेचा राजधर सैन्य पार दयाती सुग्रीव राजा एक वानराला आम्ही कसं भेटावं असं काही वाटतो नका किष्किंधेचा राजा आहे जातीचं वानर आहे अपार त्याचे सैन्य भेटल्या वानरांची ते तुम्हाला मदत केली आणि मदत त्यानं केल्यानंतर सीता तुम्हाला प्राप्त होईल सीतेविषयी माहिती सांगत सुग्रीवाची चौघे प्रधान राजनीती अति संपन्न सौपुरुषाची अति संज्ञान बलवान बलिष्ठ राजा सुग्रीवाचे 4 प्रकार बलवान आहेत चतुर आहेत पंडित आहेत बर ते मदत करतील आणि त्याच्या सहाय्याने तुम्हाला सीता प्राप्त होईल राजा सुग्रीवाची भेट घ्या कबंद सांगत आहे समान शिळा योग्य मैत्री ये नित्य सहकारी तुम्हा दोघा समान सई ते अवतारी श्रीरामा कोणत्याही गोष्टी जोड लागावं लागते बरं जोड लागावं जोड लागल्यावर मजा येते आता आपल्या अवतार जे पहिलं मला दोन्ही सारखे केल्यावर त्या आऊ खाणाराला लई मस्त आऊ खाणावं लागतं आणि एक बैल मार बसू लागलं आणि एक झवडून राहिलं मग कसं करावं मजा येईना मग त्या ठिकाणी महाराज सांगायला सुरुवात केली कबंदानं म्हणजे तुमच्या दोघांचं दुःख समान आहे समान दुःख असल्यावरच बरं वाटत कोणी समान भेटल्यावर कोणी त्याला पिणाराला पिणार खाणाराला खाणार माळकरीला माळकरी समान दुःख तसं कबंद सांगत तुमच्या दोघांचं दुःख समान आहे तुही बायको हरपले हरपली की रामाची चोरान नेली आणि त्याची महाराज राजा सुग्रीवाची त्याच्या भावाने नेली दोघांचं दुःख समान असल्यामुळं दोघांचं मन लागल आणि एकूण एकाला मदत केल्या जाईल
आणि एकूण मदतीनं दोघांना सोबत जाईल असा मार्ग सांगला बघ. तुझी भार्या रावणे हरण सुग्रीव भार्या वारी ग्रहण दोघांची अवस्था समसमान जोगे दिनाची विरहे. जोड दोघाचा लागला जोड लागला तुझी बाय परी रावणा ना आणि त्याची घरच्याच भाव आहे त्यालाही बायको नाही तुलाही नाही ते बायको सुद्धा रडाले नाही ते रडले जाता आणि हात ते रडत नाही बायको नाही ते मग लग्नच होईना झालं लग्न झाले मला बायकोवरच भांडारे हो काय सांगा नाही ते रडालेत नाही ते रडले संसार मला वागताय बरं मला म्हणे ना संसार तो कमवून निश्चयाचं इंगळ आहे मला याच्यावर हात बसल्यावर बोलते बरं अवघड आहे संसार तसं जाता जाता कबन म्हणालाय दोघं समान दुखिया तुझी बायको हरपर्यंत त्याची हरपर्यंत दोघांची भेट झाल्यावर दोघांचं दुःख नाही एक आहे दोघांचं दुःख एक न असल्यावर महाराज इलाज करता येते बरं तू त्याला मदत करते तुला मदत करते दोघांना सोबत जाईल बोल. तुझा राज त्यागी प्राप्त वन त्याची राज त्यागे ऋषमुख स्नान दोघांचे दुःख समान आपली विनाची गती. दोघं सारखंच आहे काही फरक नाही. तुम्हाला राजे सोडून वनामध्ये यावं लागलं आणि त्याला राजे सोडून महाराज ऋषमुख पर्वतावर राहावं लागलं. दोघांची समान अवस्था आहे समान अवस्था असल्यामुळे दोघांची जमली दोघांचं मन एक दोघांचं मन एक असल्यामुळं तुमचं कार्य शिथिल राहिलं. कोण सांगाले विमानात बसून जाता जाता कबर केलेल्या उपकाराची परत फेड बरं कोणी उपकाराला करतो तर कोणी मला अपकार करतो. तुम्ही नरपती धीर धीर आणि वानरपती सुग्रीव वीर त्याची करावा गते मित्राचार सीता सुंदरी प्राप्त नरपती हा माणसातले राजे तुम्ही आणि तो वानरांचा राजा आहे. दुःख समान आहे दुसरं काही करू नका. प्रभू रामाता सुग्रीवाची भेटी घ्या तुमचं दुःख त्याला सांगा ते तुम्हाला दुःख सांग तुम्ही त्याला मदत करा ते तुम्हाला मदत करतील आणि एकुणिकाच्या मदतीनं दोघांचं कार्य शिथिल राहते. मार्ग सोपा आहे बरं. हे तवा मानले श्रीरामा वचन केवते सुग्रीवाचे स्थान कोणी माझे करावे गमन श्री रघुनंदन पूजत तसे. कबंताना सांगलं तो सल्ला देवाला मान्य झाला आणि भगवान म्हणले बाबा सुग्रीव कुठं राहते बरं कोण्या रस्त्यानं जावं लागतं सांगणार रस्ता लागतो रे पाहिजे कुठं जावं लागतं संकेत काय केला बघ. कबंद सांगे श्रीरामा प्रती येण्याची माझी श्री रघुपती पंपा सरोवराची ख्याती अति विश्रांती तापसाय. कबंद सांगायला लागला म्हणजे रामा येण्याची मार्गी हे जे रस्ता दिसायला आहे की नाही पंढरपूरला जाते या रस्त्याने गेल्याच्या नंतर पंपा सरोवर नावाचे तीर्थ आहे तीर्थ आणि त्या तीर्थावर महाराज काही काही तीर्थ आहे जगतभर एवढे पावन तीर्थ ते तीर्थ पाहिजे तर उदार असं आहे. मग पंपा सरोवर नावाचा तीर्थ आहे तिथं गेल्याच्या नंतर महाराज काय सांगा तीर्थाचा महिमा आज नाही बरं तर पुढच्या प्रसंगात त्या तीर्थाचा महिमा तीर्थ कसं झालं पंपा सरोवर पुढचा उद्याचा कळसा द्या गोळा द्या बरं ते कथा उद्याला आहे खबर. जे कन्या पंपेचे दर्शन दुखी होती सुख संपन्न त्याचे त्या वानराचे स्थान स्वानंदे पूर्ण किडत. पंपा सरोवर नावाचं तीर्थ एवढं पवित्र आहे एवढं पवित्र आहे एवढं पवित्र आहे. पापी माणसानं ते तीर्थ बघलं नुसतं डोळ्यानं जसं तुकोबाऱ्या म्हणजे तुका म्हणे मोक्ष देखील या कळस पंढरपूरचा नुसता कळस जरी बघला तर मोक्ष मिळते असं शास्त्रात वर्णन नाही बघ. तसं पंपा सरोवर तीर्थ जसं डोळ्यानं बघलं होती जीवनमुक्त हेळा मार
जीवनातून मुक्त होतात बरं का, असं तीर्थ आहे. आणि त्या पंपा सरोवरावर राजा सुग्रीवाची वस्ती आहे बरं, तिथं राहतात. तिथं जा, तिथं गेल्याच्या नंतर तीर्थाचं दर्शन होईल. हे तीर्थ तू रामाची वाट बघून राहिले पार व्हायसाठी. तीर्थ पावन होतील, सुग्रीवाची भेट होईल, तुझ्याकडून त्याचं कार्य आणि त्याच्याकडून तुझं कार्य सिद्ध झालं. तुझ सुग्रीवा धारिया भेटी सोहीच्या दुका होईल तुटी मिळून वानर कोटी सीता गोरटी शोधिल. तुमची त्याची भेट झाली, दोघांचे दुःख जाणार आहे. तिथून पुढचा मार्ग राजा सुग्रीवाची मैत्री झाल्याच्या नंतर राजा सुग्रीव सीताईच्या शोधासाठी वानर वाटलंय. वानरा सीताईच्या शोधाला जातील, सीतेचा शोध लागत. बोला. वानर धाडोनी महाबळी त्रिलोकी होतील घर धांडोरी ठाई घालोन जनकबारी वानर सत्कारी येतील. राजा सुग्रीव आज्ञा करेल वानराला, राजाची आज्ञा मान्य होईल. नावनी वानर अनेक देशामध्ये अनेक ठिकाणी सीताईच्या शोधासाठी जातील आणि गेल्याच्या नंतर सीतेचा शोध लागतील. सीता तुम्हाला प्राप्त होईल. सीता विरहे तू आपण जीवन सिशी गिरी कंदरे वन किती सुजी वानर गण न लागता क्षण आणि वानर तरी कंदरी गिरी कंदरी हिंडती. क्षणामध्ये सीतेचा शोध लागतील. सीता तुम्हाला प्राप्त होईल, पण राजा सुग्रीवासंग दोस्ती करावं लागणार आहे. बरं. श्री विषयते सुबद वायू सुग्रीवा महाद्वंद सहा मासा करते युध निराव माग वाटी सांगत आहे राजा सुग्रीव आणि वाली दोन सख्य भाऊ आहे. सख्य भाऊ, पण या सख्या भावामध्ये महाराज बाईसाठी भांगडी लागल्या बरं का, स्त्रीसाठी. दर 6 महिन्यात 2 भावामध्ये आरामारी करतात. एवढं चरित्र सांगितलं बघ. तुझे हाती वारी मरण हे मजा हे ज्ञान पूर्ण शीघ्र जावोनी आपण वारी निर्जन करावी. रामा, तुझ्या हातानं वाली मरणार हे मला ज्ञान आहे. तू लवकर जा आणि वालीला मार. सुग्रीवाला सुग्रीवाची पत्नी दे, त्याची त्याला पत्नी दिल्यावर ते तुला मदत करी. तुझी तुला मिळेल त्याची त्याला बघ. त्या दोघांच्या युद्ध संधीशी ठाकून जावे त्वरेशी रणिनी जाळावया वारीशी सुख सुग्रीवाची स्वानंदे. भगवान ताबडतोब जा, वालीला मारा, सुग्रीवाला राजावर बसवा, त्याची त्याला पत्नी द्या. सुग्रीव वाढ बघत जे वाईचे निर्जळन तेचे सुग्रीवा मित्रत्व पूर्ण तेने तुपावशील कल्याण सत्यवचन श्रीराम. सांगायला वाली गेला की राजा सुग्रीवाला सुख होईल, त्याची त्याला पत्नी मिळेल. त्याची त्याला पत्नी मिळाल्यावर तरी तुला मिळेल. बरं. बंधू बंधू माझी वैर परावया मुख्याची साचार श्री संग मुख्य दुर्धर दुखी नर श्री संगे. सांगत रामाने विचारलं बाबा तर 2 भावाची भांडणं का झाली. कमल सांगत आहे 2 भावाची भांडणं मला स्त्रीमुळं बरं. मग स्त्री संघ एवढा वाईट आहे महाराज, भाऊ भावाचा प्राण खेळला. कारण ते बघ, सुग्रीवा मित्राचे महिमान पावशील सीतारत्न कीर्ती प्रगटे राची पावन सत्यवचन श्रीराम. मारल्यावर तुझी कीर्ती वाढत. राजा सुग्रीवाला त्याची त्याला पत्नी मिळाल्यावर राजा सुग्रीव वानर वाखाला येईल. तुझी पत्नी होऊन बी एकमेकाला सहाय्य करा. हा आयसे कमंदे सांगोनी सभे श्रीरामाची वंदोनी आला दे मानी बैसोनी उठलं गमनी तो गेला. विमानामध्ये कबंद बसला गेला हो बरी. हा एका जनार्दनाशन झाले कमंद उधरण पुढे श्रीराम लक्ष्मण पंपा प्राण सवे करती. श्री भावात रामायण अरण्यकांडे
एका कार्तिकाया कबंध उदर नाम 22 अध्याय रामचंद्र भगवान की जय। पाणी लई जोरात बोलायला इथं आले का घराच्या मोरी निघाले इकडे यायला मला सर्वांगी सुंदर चंद्राची कंठी झळके माळ मुक्ता फळाची श्री देव जय मंगलमूर्ती धरते माते मन स्वामी माते मन कामना प्रती देव रक्षाकर्ता तुझबरी कुमरा चंद्राची ओटी कुंकुम केशरा हिरे नर्मतो शोभा तोबरा रुंदमाली कोई चरणी घागरिया श्री देव जय मंगलमूर्ती धरते माते मन स्वामी माते मन कामना प्रती देव लंबोदर पीतांबर परिमल वंदना सरल सोड वक्र सोड तीनैना दास नामाचा वाटपाई सरना शंकरची पावावे निवाणी रक्षावे सुरवर वंदना देव जय मंगलमूर्ती धरते माते मन स्वामी माते मन कामना प्रती देव नवतवत विक्राल ब्रह्मांडी माला विजय कंठी काला की माला लावण्य सुंदर मस्तकी माला सुंदर निर्मल वै दुलदुला देवती शंकरा स्वामी शंकरा आरती ववालु सुंदर प्रभा देवती कर्पूर गौरा भोला विशाला आरती पार्वती श्यामा विभूति उदरना ऐसा शंकर सोबे उन्मादलाला देवती शंकरा स्वामी शंकरा आरती ववालु सुंदर प्रभा देवती सागर संतन के सामान्य अवधि सापडे दीपा तिरुपति प्रसन्न केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले देवती शंकरा स्वामी शंकरा आरती ववालु सुंदर प्रभा देवती जागरांबर परिमल लक्ष्मी पंचामृत प्रकारी चकोटी देवी वाचे उच्चारी रघुबर राम दास अंतरी देव शंकरा स्वामी शंकरा आरती ववालु सुंदर प्रभा देवती उत्कटता मुनिवासी तो बांधुनी दिव्यलीला पावनी राम कुलाली रामनी रामनी देवती वंदनामा देवासी आरती परिपूर्ण कामा देवती भगवती हनुमंतलीला लंकाधर पुण्यकामाया हरिराज कुमार योगिनीला आनंदाची बोली घेऊन आला देवती रामा देवाची आरती सत्वाय आरती परिपूर्ण कामा देवती निर्भय शक्ती सुरेली सीता मधुरे निघाले अज्ञान गुणाचा आनंदे ओसंते वैराग्य भरता आरती घेऊन आली कौशल्या माता देवती निर्बोध नामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा अगवाद ध्वनी जगती अपार अठरा परिवार करती भूकार अयोध्येसी आले दशरथ कुमार नगरी होतो आहे आनंद देवती निर्बोध नामा प्रेमाची आरती सद्भावे आरती परिपूर्ण कामा देवती मातनी राधा रंगीर स्वभावे पुरा उपचार सदा आरती वाया सागर माधवदास स्वामी
येणे वाले